52, 18 रुपये, 19, 11, 7, 42, 51, 52, 2000, 2000 रुपया, 1 रुपया, 2000, 2 रुपया. कुठला आहे कांदा? निजामपूरचा कांदा आहे. पुढे बघू. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनापूर्वक स्वागत आहे. दिनांक 27 डिसेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला. आजची टोटल आवक 800 ते 900 मध्ये होती. बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी कात सगळ्यांचा बाजार भाव सांगेल आणि पूर्ण लाल कांद्याचा बाजार भाव, कारण की आता उन्हाळा कांदा येत नाहीये. पिकअपमध्ये असला तरी एखादा नग राहतो आणि खाद वगैरेच राहते त्याच्यात. तर बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा. आपण दररोज बघतोय दिवसेंदिवस बाजार भावामध्ये बदल होतोय, म्हणजे बाजार भाव कमी होत चाललाय. आज काय होतं, आज हप्त्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज बाजार भावामध्ये बदल होतो का ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी कात सगळे बाजार भाव सांगेल. सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला भाऊ बघूया. मित्रांनो, पहिले लाईनच्या अर्ध्यातून घेतो आपण. बघू शकता तुम्ही गोल्टी किती गेली? 830 रुपये, 830 रुपीज. कुठले आपण का कुठले आपण? आम्ही तिकडे. अच्छा, आधी किती गेली होती गोल्टी का पहिली स्ट्रीप आहे? आधी किती गेली होती? नाही, पहिली हो. पहिली ना, ठीक आहे. पुढे बघ. क्वालिटी कांद्याची किती गेले? 1751. कुठला आहे कांदा? ढोलीपाड्याचा कांदा आहे. 1751 जायले. सुपर कांदा आहे, बघू शकतो तुम्ही. 45-50 साईज आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? पंचगंगा आहे. पंचगंगा. 1751, 1750. 1770, 1770 रुपीज. ठीक आहे. किती दिवस झाले कांदा काढून? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. आणि किती दिवस ठेवलं होतं उन्हात? 8 दिवस ठेवले. 8 दिवस ठेवलं. उन्हात 8 दिवस, उघडायला 15 दिवस झाले. अच्छा, ठीक. पुढे बघू काय भाव गेलं? 852. 852. बघू शकतो तुम्ही. बदाम गोल्ट आहे. 852, 852 रुपीज. कुठले आपण दादा? आम्ही डवळी वेल. ठीक. पुढे बघू. बघ शकतो क्वालिटी कालेची. किती गेला? 840. 840, 840 रुपीज. 840 रुपये. कुठला आहे कांदा? कोणता आपला गाल? 70 पाडा. ठीक. 980 रुपये, 980 रुपीज. 980. कुठले आपण? पिंपळगावचाच आहे. तिकडून जणकडी पारगाव. अच्छा, ठीक. आधी किती गेली होती? आधी आणली होती की नाही ना? ठीक. पुढे बघ. काय भाव गेली गोल्टी? 800 रुपये. 800 रुपये गोल्टी. बघू शकतो 800 रुपीज. कुठले आपण? वडनेर भैरव. 800 रुपीज गोल्टी. बरं. कुठले आपण? वडनेर ना. आणि कोणतं बियाणं होतं याचं? शेतकरी आहे का? बरं, ठीक. पुढे बघू. बघू शकतो मग गोल्टी आहे. किती गेली निघेल आता? 800 रुपये जायले. 800 रुपीज. कुठली गोल्टी आज? साखरेची गोल्टी ना. ठीक. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. किती गेली? 900 रुपये. कुठली गोल्टी? छडवेल कोरडे. 900 रुपये, 900 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. आधी आणली होती का? किती गेली होती आधी? 960 गेली. 960 गेली होती ना. आणि एक हाताला 1370 गेली. 1370 मागच्या हप्त्यात गेले असेल. बरोबर आहे. ठीक. पुढे बघू. 1749. बघू शकतो मी. कांदा आहे 1749. 1750 रुपीज. कुठला आहे कांदा? चिपलीपाडा. कोणतं बियाणं होतं याचं? पुन्हा पुरसुंगी ना. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला दादा? गेला 1751 जायले. 1751 रुपीज. कुठला आहे कांदा? निजामपूर. काल परवा होते का? परवा किती गेला होता? 1851 गेला होता. बरं, ठीक. कोणतं बियाणं आहे याचं? येलोरचं बियाणं आहे ना. ठीक. आपलं बियाणं गेलं. काय भाव गेलं? 2000 रुपये. कुठला आहे कांदा? ढोलीपाड्याचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. सुपर क्वालिटी कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. आणि आधी किती गेला होता का पहिली स्ट्रीप आहे? पहिले आलो होतो तेव्हा भाव होता, तेव्हा 2300 गेला होता. 2300 पर्यंत गेला होता. बरं, ठीक. कोणतं बियाणं होतं याचं?
घरगुती बियाणं आहे, ठीक आहे. बघू शकता तुम्ही बारीक गोल्टी आहे. किती गेली गोल्टी? 1100 रुपये, 1100 रुपीज. कुठले आपण? सुरगाणा ना. 1100 रुपये बघू शकता तुम्ही. बर पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. किती गेलं गाव? किती गेलं? 1851. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. 1851, 1851 रुपीज. आणि गोल्टी किती गेली? 800 रुपये गोल्टी. बरं कुठले आपण? नांदूर खुर्द. बियाणं कोणतं होतं याचं? चायना. ठीक आहे. यूट्यूबला पिंपळगाव कांदा मार्केट सर्च करायचं. हा ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टी किती गेली? 1303 रुपये, 1303 रुपीज. कुठले आपण? कुठले दादा? ढोलीपाडा. ठीक. बघू शकतो तुम्ही किती गेला गोल्टा आहे? 1502 रुपये. 1502 रुपये. हे शेतकरी. बरं कुठले काय आपण? नंदुरबार ठाणेपाडा. नंदुरबार ठाणेपाडा. बरं कोणतं बियाणं होतं याचं? गावरान बियाणं आहे ना. ठीक. पुढं बघ. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1700 रुपये, 1780. 1780, 1780 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरीचा कांदा आहे. अच्छा. आणि कोणतं बियाणं होतं याचं? याचा घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. किती दिवस झाले कांदा काढून? काढून किती दिवस झाले? आता फक्त 7 दिवस झाले. 7 दिवस झाले ना. ठीक. हे किती गेलं? 1590 जाईल हा कांदा. बघू शकतो तुम्ही 1590. गोल्टी मीडियम मिक्स आहे. कुठले आपण? तेच तिथलाच कांदा आहे. ठीक. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही किती गेली गोल्टी? 750 रुपये, 750 रुपीज. कुठले आपण? रायपूर. ठीक. बघू शकतो तुम्ही साईज आहे कांद्याला 50 ते 55 साईज आहे. कुठला आहे कांदा? पिंपळनेरचा कांदा आहे. काय भाव गेला आज? 2015 गेला. 2015 गेला. सुपर कांदा आहे. बघू शकतो तुम्ही पिकअप मधला आतापर्यंत हायस्ट बघितला आपण 2015. बरं कोणतं बियाणं होतं याचं? बियाणं मला नाही सांगता. कितवी ट्रिप असेल तुमची? ही माझी 4थी ट्रिप. 4थी ट्रिप आहे. म्हणजे मागच्या आठवड्यात असतील तुम्ही? पण आता आज बरं गेला. आज 12 गेला. बरं माग किती जात होता? मग 18 19 जातो. असं जात होता. हाच कांदा होता का? हो हाच कांदा. बरं ठीक. 2015. ठीक आहे. पुढं बघू. बघ सर तुम्ही 50 ते 55 साईज आहे कांद्याला. किती गेलं? 1960 रुपये, 1960 रुपीज. सुपर कांदा आहे. बघ सर तुम्ही. कुठला आहे कांदा? देवरगाव. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. किती गेला? माहिती 1500 रुपये झाले ना. 1500 रुपीज. 1500 रुपये. कुठले आपण? वाघापूर. ठीक. आणि ते किती गेलं बोलले ते? 700 रुपये. बरं 700 रुपीज. व्हाईट कलर पण ह्याच्यात बघू शकतो मी. सफेद कलर. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. 1600 रुपये जायले. 1600 रुपीज. 1601 ना. कुठला आहे कांदा? विटावेचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? गावरान आपलं घरचं. बरं गावरान बियाणं आहे घरचं. आणि किती दिवस झाले कांदा काढून? आता कमी 15-20 दिवस झाले. 15-20 दिवस झाले. ठीक आहे. पुढं बघू. गेलं किती गेलं? 755 झाली. बघू शकतो गोल्टा गोल्टी मिक्स आहे. 755 बदाम गोल्टा आहे. बरं कुठले आपण? उत्तरपाडा. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही सुपर कांदा आहे मीडियम साईज मध्ये. किती गेला? 1900 रुपये, 1900 रुपीज. 1900 रुपये. कुठला आहे कांदा? खोरी. आणि कोणतं बियाणं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. खोरीचा कांदा आहे. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही सुपर कांदा आहे. सुपर ड्राय माल आहे. डबल पत्ती माल आहे. किती गेला? 1991, 1991 रुपीज. कुठले दादा आपण?
काटेज पत्ता अच्छा, आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? तो गावठी बियाणं आहे. गावठी बियाणं आहे, ठीक आहे. पुढे बघू किती गेला? 1945 1945 1945 रुपीज. कुठली आपण? शेड्यूल कोड चडवल कोरड. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? गावरान बियाणं आहे, चडवल कोरड, ठीक. कोणतं बियाणं हे किती दिवस झाले कांदा काढून? 8,000 बरं ठीक. पुढं बघ काय भाव गेलं? 1700 रुपये 1700 रुपये 1700 रुपये 1700 रुपीज. मीडियम साईज कांदा आहे. कुठला कांदा? वडाई होईल. वडाळी भुईचा कांदा आहे, ठीक आहे. 1700 रुपये. पुढं बघ बघ सगळी क्वालिटी कांद्याची. किती गेलं? किती गेला? 1790 1790 रुपये जायले. 1790 रुपीज. कुठला आहे कांदा हा? साखरीचा कांदा आहे, बरं. बियाणं ठीक, घरगुती बियाणं आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1780 रुपये. बघ सगळी क्वालिटी कांद्याची. 1780 रुपये 1780 रुपये. पिंपळगाव कांदा मार्केट. कुठला आहे कांदा? दुसाण्याचा कांदा आहे, साक्री तालुका. पहिली स्ट्रीप एक आले होते आधी? पहिली स्ट्रीप आहे ना, ठीक आहे. बघू शकतो मी, कलर आहे, साईज आहे, एक साईज माल आहे, मीडियम साईज मध्ये कांदा आहे. 1751 1750 1760 1750 रुपीज. कुठले आपण? बडगाव. बरं. कलर चांगला आला याला. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे ना, ठीक आहे. हो, युट्यूबला पिंपळगाव कांदा मार्केट. पुढं बघ 1740 रुपये जायले. 1740 रुपीज. 1740 रुपये. कुठला आहे कांदा? निजामपूर, ठीक आहे. पुढं बघ बघ शकून क्वालिटी कांद्याची. 1825. कुठला आहे कांदा? जैताने निजामपूर. 1825 1825 रुपीज. जैताने निजामपूर. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे. किती दिवस झाले कांदे काढून? 5-6 दिवस झाले, ठीक आहे. पुढं बघू 1150 रुपये गोल्टी जायले. बघ शकतो बारीक गोल्टी, गोल गोल्टी. कुठली आपण? शेलूपुरी. कोणतं बियाणं आहे? गावठी बियाणं आहे, ठीक आहे. शेलूपुरी. बघ शकतो मी 2030 रुपये. बघ शकतो क्वालिटी 2030 रुपये याला. कुठला आहे कांदा? निजामपूरचा कांदा आहे. पुढं बघ